वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 2 पैसा मनी या संदर्भात माहिती पाहिली. त्यामध्ये आपण सर्वात सुरुवातीला कमोडिटी एक्सचेंज वस्तू विनिमय, वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या व घेतल्या जात होत्या आणि त्या साहाय्याने व्यवहार पूर्ण केले जात होते या संदर्भात माहिती पाहिली. वस्तू विनिमयाच्या ज्या काही समस्या आहे त्या संदर्भात माहिती पाहिली. त्यानंतर पुढे पाहिलं आपण पैसा, जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते, त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापन व मूल्य संचयनाचे कार्य करते अशा कुठल्याही वस्तूला आपण पैसा असे म्हणतो. मग पैशाबद्दल माहिती घेतली, पैशाची उत्क्रांती पाहिली, पशु पैसा, वस्तू पैसा, धातूची नाणी. त्यानंतर पुढे पाहिलं आपण चलनी नोटा, त्यानंतर पाहिलं आपण पतपैसा, त्यानंतर पाहिलं आपण प्लास्टिक पैसा, त्यानंतर वॉलेट पैसा किंवा ई मनी या संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर पुढे आपण पाहिलं पैशाची 3 प्रकारची कार्य. पहिलं कार्य होतं प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य. या संदर्भात आपण प्रकरण 2 मध्ये पूर्ण सविस्तर माहिती पाहिली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 2 मधील जो काही स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाबद्दल, जे स्वाध्यायातले ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. प्रकरण 2 स्वाध्यायाचे ऑब्जेक्टिव्ह पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक 1, सहसंबंध पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न केलेला आहे, पैशाची प्राथमिक कार्य, विनिमयाचे साधन, पुढे 2 टिंब दिलेले आहे, ब्रॅकेट दिलेला आहे आणि चौकोन दिला आहे, नंतर मूल्य हस्तांतरण. तर आता इथे पैशाचं प्राथमिक कार्य आहे विनिमयाचे साधन म्हणून, तर मूल्य हस्तांतरण हे आहे पैशाचे दुय्यम कार्य म्हणून याचे उत्तर आहे पैशाचे दुय्यम कार्य. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, त्यात ब्रॅकेट केलेला आहे पहिल्यांदा 2 टिंब, पतपैशाचा आधार, 4 टिंब, पैशाचे दुय्यम कार्य, विलंबित देणी देण्याचे साधन. आता पैशाचे दुय्यम कार्य हे विलंबित देणी देण्याचे साधन आहे. मग पतपैशाचा आधार हे पैशाचे कोणते कार्य आहे, तर ते आहे पैशाचे अनुषंगिक कार्य म्हणून येथे उत्तर येते पैशाचे अनुषंगिक कार्य, पतपैशाचा आधार. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे, वस्तू पैसा, 2 टिंब, शंख शिंपले, त्यानंतर 4 टिंब, ब्रॅकेट दिलेला आहे आणि क्रेडिट कार्ड. आता जर वस्तू पैसा म्हणून तुम्ही शंख शिंपले वापरत असाल तर क्रेडिट कार्ड हा कोणता पैसा आहे, तर आपण अभ्यासात पाहिलेला आहे की क्रेडिट कार्ड म्हणजेच हा आहे तुमचा प्लास्टिक पैसा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सर्व प्लास्टिक पैशामध्ये मोडतात म्हणून प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर आहे प्लास्टिक पैसा. प्रश्न 4, विभाज्यता, 2 टिंब, कमी मूल्यामध्ये विभागणी, त्यानंतर 4 टिंब, ब्रॅकेट दिलेला आहे, 2 टिंब, पैशाचे स्थलांतर करणे शक्य होते. आता इथे दिलेले आहे पैशाची गुणधर्म. पैशाचा अंगभूत असणारी कोणती गुणधर्म ज्यामुळे तो पैसा आहे, तर पहिलं विभाज्यता, त्यामध्ये कमी मूल्यामध्ये विभागणी होते. मग पैशाचे स्थलांतर करणे हे कोणत्या गुणधर्मामुळे शक्य झालेलं आहे, तर पैशाचे स्थलांतर करणे हे पैशातील वहनीयता या गुणधर्मामुळे शक्य झालेले आहे म्हणून त्याचे उत्तर आहे, चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे वहनीयता. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, वस्तू विनिमय, 2 टिंब, वस्तू, 4 टिंब, आधुनिक अर्थव्यवस्था, 1 टिंब आणि ब्रॅकेट दिलेला आहे.
आता वस्तू विनिमय हे पुरातन काळात केलं जात होतं आणि वस्तू विनिमयासाठी वस्तूंचा वापर केला जात होता. तर आता आधुनिक अर्थव्यवस्था आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक्सचेंजसाठी किंवा विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा वापर करतो. म्हणूनच आधुनिक अर्थव्यवस्था, त्याच्या पुढे 2 टिंबाच्या पुढे जो ब्रॅकेट आहे त्यात उत्तर येतं पैसा. प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर आहे पैसा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्यात आहे योग्य आर्थिक परिभाषिक शब्द सांगा. यात एक संकल्पना दिली जाईल आणि त्या संकल्पनेचा योग्य आर्थिक परिभाषिक शब्द काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर पहिला प्रश्न दिलेला आहे वस्तूंशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया. आता आपण वस्तूंशी जी देवाणघेवाण करतो त्याला आपण काय म्हणतो? कमोडिटी एक्सचेंज, म्हणजेच त्याला आपण म्हणतो वस्तू विनिमय. वस्तू विनिमयाची संकल्पनाच आपण पाहिलेली आहे ही वस्तूंशी केलेली देवाणघेवाण म्हणजे वस्तू विनिमय होय. म्हणून प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे वस्तू विनिमय. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भविष्यात परतफेड करण्याची तरतूद. आता पैशाची जी दुय्यम कार्य आहेत त्यामध्ये भविष्यात परतफेड करण्याची तरतूद हे आपण पाहतो विलंबित देणी देण्याच्या साधनामध्ये. त्याला आपण म्हणतो जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्या देण्यांना विलंबित देणी असे म्हणतात. पैशामुळे कर्ज देणे व कर्जाची परतफेड करणे सोपे झाले, म्हणूनच भविष्यात परतफेड करण्याची तरतूद याचं उत्तर आहे विलंबित देणी देण्याचे साधन. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे अशी यंत्रणा ज्यामध्ये चलनाद्वारे परतफेड करण्याची सोय आहे. आता चलनाद्वारे ज्या यंत्रणेत आपण परतफेड करतो अशी सोय आहे आधुनिक यंत्रणेमध्ये. आधुनिक यंत्रणेमध्ये चलनाद्वारे आपण परतफेड करू शकतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 3 याचे उत्तर आहे आधुनिक यंत्रणा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे तारण या साधनाचा वापर करून खात्यावरील रकमेचे स्थानांतरण करता येते. आता सर्वात पहिलं आपण आपल्या बँकेत खाते काढले तर त्यामध्ये आपण ठेव ठेवत असतो आणि त्या ठेवीच्या आधारावरच आपण चेक, त्यालाच आपण म्हणतो धनादेश, याच्या सहाय्याने इतर खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा इतर व्यक्तीच्या नावे त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे धनादेश. धनादेश त्यालाच आपण चेक असे म्हणतो. त्यानंतर 5वा प्रश्न आहे पैशाचे मूल्य संगणकाच्या सहाय्याने हार्ड ड्राईव्हवर किंवा सर्व्हरवर साठवता येणे व इलेक्ट्रॉनिकने स्थानांतरित करता येणे. आता पैसे आपण इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून स्थानांतरित करतो, मग ते हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हरवर साठवतो, त्यासाठी आपण ई वॉलेटचा वापर करतो आणि ई वॉलेटच्या सहाय्याने जो पैसा तयार केला जातो त्याला आपण ई पैसा असे देखील म्हणतो. इंटरनेट पैसा, ई मनी असे त्याला म्हटले जाते. म्हणून त्याचे उत्तर आहे ई पैसा. त्यानंतर 6वा प्रश्न आहे असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारला याबाबत माहिती दिलेली नाही. आता शासनापासून जो पैसा लपविला जातो किंवा शासनाला ज्या पैशाबद्दल माहिती दिली जात नाही, जो पैसा खात्याच्या स्वरूपात किंवा बँकेत जमा केलेला नसतो, अशा पैशाला तुम्ही म्हणतात ब्लॅक मनी. त्याला तुम्ही म्हणतात काळा पैसा. हा काळा पैसा जो पैसा रोख स्वरूपात मिळतो व ज्यावर कर भरला जात नाही त्याला देखील आपण काळा पैसा म्हणतो. हा कायदेशीर किंवा बेकायदेशीर पद्धतीने मिळवलेला पैसा असतो. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे काळा पैसा.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. अ धातू पैसा, आ पशु पैसा, धातूची नाणी, वस्तू पैसा. आता पैशाच्या उत्क्रांतीचे टप्पे, ते टप्पे स्पष्ट करणारा एक चार्ट आपल्या पुस्तकात दिला आहे. सर्वप्रथम तो पाहू. त्यामध्ये पहा, एक पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, धातूची नाणी, कागदी पैसा, पत पैसा व प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा. यावरून जो काही पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे पहा, आ पशु पैसा, ई वस्तू पैसा, अ धातू पैसा आणि ई धातूची नाणी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो दिलेला आहे, सर्वप्रथम पशु पैसा, 2 नंबर वस्तू पैसा, 3 नंबर धातू पैसा आणि 4 नंबर धातूची नाणी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. अ प्लास्टिक पैसा, आ कागदी पैसा, ई इलेक्ट्रॉनिक पैसा आणि ई पत पैसा. तर आता हे पुढील टप्पे दिलेले आहे. त्यामध्ये मग पहा, पुन्हा एकदा आपण चार्ट जर पाहिला तर त्या चार्टवरून आपणास असे समजते की सर्वप्रथम पहा, कागदी पैसा आला, कागदी पैशानंतर पत पैसा, त्यानंतर प्लास्टिक पैसा आणि प्लास्टिक पैशाच्या पुढे आलेला आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. म्हणूनच याचं उत्तर आपण पाहतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यामध्ये आ कागदी पैसा, ई पत पैसा, अ प्लास्टिक पैसा आणि शेवट आलेला आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. पर्याय क्रमांक 1. लेक्चर काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चरमध्ये काही समस्या वाटल्यास, त्याचबरोबर काही प्रश्न समजले असतील नसतील तर त्या संदर्भात यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पाहिले त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद.